नमस्कार मंडळी. इंद्रा सईला जेवू घालत असते आणि सई जेवणासाठी खूप नाटकं करत असते. आता तिथे मुक्ता येते आणि सईला म्हणते की सई, आजीला का बरं वैताग देतीयस? तुझ्या हाताने खा ना तू. सई म्हणते की मला तर हातच नाहीये. मुक्ता म्हणते की अरे बापरे, आता हातच नाहीये मग काय करायचं? कुठे गेले बरं सईचे हात? असं म्हणून आता ती सईच्या जवळ जाते आणि सईचे दोन्ही हात बाहेर काढते आणि म्हणते की अरे बापरे, एवढे मोठे हात बाहेर आले, आता खा बरं स्वतःच्या हाताने. आणि मग मुक्ता आता सईला तिच्या हाताने खायला सांगत असते. इंद्राला मात्र राग येतो. इंद्रा मुक्ताला म्हणते की वा सुनबाई, तुझे सासरे म्हणतात की नियम सगळ्यांसाठी सारखे, मग तू हाताने भरवलं तर चालतं, मग मी नाही भरवायचं का सईला? मुक्ता म्हणते की हो मम्मी, तसं नव्हतं म्हणायचं मला. तेव्हा इंद्रा म्हणते की तुला काय म्हणायचं होतं आणि काय नाही म्हणायचं होतं सगळं मला माहितीये. तिला सांगते की आजीला कसला त्रास, परंतु आजीला कसला त्रास होतो हे तरी माहितीये का तुला? सागर तिच्या शाळेमध्ये गेले होते ना, तर त्यांच्या मॅडमनी कंप्लेंट तिच्या लिहून दिलाय. शाळेमध्ये सुद्धा ती स्वतःच्या हाताने खात नाहीये. आता मोठी झालीये ना ती, आता तिला हळूहळू सवय करून द्यायला पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. सई, तू खाऊन दाखव बरं स्वतःच्या हाताने. तेव्हा इंद्रा म्हणते की कशाला? ज्यांना भरवायला आजी नसते ना, ते मुलं स्वतःच्या हाताने खातात. असते एकेकाची मजबुरी. आता शाळेतले लोक तर असेच म्हणणार की स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे. आणि तसंही आजकाल मुलं आणि सुना आई बापाकडे राहतात तरी कुठे? स्वाती सुद्धा तिथे आलेली असते. इंद्रा तिलाही नाश्ता करायला सांगते. सई म्हणत असते की आज मला नाही जायचंय शाळेत. तेव्हा मुक्ता म्हणते की का नाही जायचंय तुला आज शाळेत? तर माधवी ही मयुरेशशी बोलत असते. पुरुषोत्तम मिहिकाला विचारतो की अगं माधवी कुठे, कोणाशी बोलते एवढ्या टाइमपासनं? तेव्हा मिहिका म्हणते की अरे जुन्या जिजूशी बोलते. पुरुषोत्तम म्हणतो की आता मयुरेश जुना झाला का? थांब, मी तुझं नावच सांगतो त्याला. आता माधवी ही तिथे बोलत बोलत आलेली असते. पुरुषोत्तम म्हणतो की काय म्हणाले जावई? तेव्हा माधवी सांगते की मयुरेश 5चं ऍडमिशन करायला गेले होते, झालं ते ऍडमिशन. तर इकडे मुक्ता सईला विचारत असते की का बरं तुला शाळेत नाही जायचंय? तेव्हा सई म्हणते की बोक्याला ताप आलाय आणि मी त्याची डॉक्टर आहे. मुक्ता म्हणते की बरं, तू त्याची डॉक्टर आहेस, मग तुझी सिनियर डॉक्टर मुक्ताई आहे ना? तर सई म्हणते की हो. मग मुक्ता म्हणते की मग तुझ्या सिनियर डॉक्टरची ऑर्डर आहे की तू फटाफट उरकून आता शाळेमध्ये जायचंय, कारण बोक्याची ट्रीटमेंट मी करणार आहे दिवसभर. चल बरं आता स्वतःच्या हाताने खा. तेव्हा सई म्हणते की पण मला नाही जायचंय शाळेत. आजी सांग तू काहीतरी. तेव्हा इंद्रा मुक्ताला म्हणत असते की आता तिची नाहीये इच्छा तर कशाला पाठवतेस तिला शाळेत? तुला तर प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं असतं. जरा काही बोलले की लगेच तोंड उघडतेस तू. आता तिची इच्छा नाहीये जायची तर नाही जाऊ दे ना, आणि लागली सवय तर बघून घेऊ आपण काय करायचं ते. मुक्ता म्हणते की अहो मम्मी, तिच्या शाळेने वॉर्निंग दिली आपल्याला. इंद्रा म्हणते की मला सांग, शाळा संस्कार करते मुलांवर की आपण करतो? आणि सुनबाई, हाताची 5ही बोटं कधी सारखी नसतात. सागर होता ना, तो रोज शाळेत जायचा आणि लकी रोज शाळेत जाताना कारण द्यायचा. स्वाती म्हणते की हो, लकी माहितीये का काय सांगायचा रोज? माझ्या गुडघ्याला ताप आलाय म्हणून. इंद्रा म्हणते की तू काही कमी नव्हतीस, तुला रोज शाळेच्या वेळी पेंग यायची आणि बाथरूम मध्ये पेंग घेत बसायची. इंद्रा मुक्ताला म्हणते की पोरं जर चुकीची नाही वागली ना तर समजायचं ही पोरच नाहीये म्हणून. आणि आज मी ताट मान करून बोलू शकते की माझा एकही पोरगा वाया गेला नाहीये. स्वाती म्हणते की बघ, आता आपला सागर दादा आहे, एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, आणि कोमल तर आता सीए होतीये, किती अभ्यास करत असते ती. इंद्रा म्हणते की मग आता सई शाळेत जायला नाही म्हणते, परंतु उद्या काय सांगावं, ती डेंटिस्टिक होईल. मुक्ता म्हणते की सायंटिस्ट म्हणायचंय का तुम्हाला? त्यावर इंद्रा म्हणते की हा तेच ते. इंद्रा म्हणते की आज सई शाळेला जाणार नाही म्हणजे नाही, आणि सई आज मी तुला भरवणार आहे. त्यामुळे मुक्ता काहीही बोलत नाही आणि तिथून निघून जाते. तर मिहिका माधवीला म्हणत असते की हा ती स्कूल खूप छान आहे. माधवी म्हणत असते की मला असं वाटतंय की मुक्ताला सांगावं की सईला सुद्धा त्या स्कूलमध्ये टाक, म्हणजे कसं आपले पार्थ आणि सई दोघंही एका स्कूलमध्ये वाढतील. पुरुषोत्तम म्हणतो की आपण सागर आणि मुक्ताला विचारून बघूयात, शेवटी निर्णय त्यांचा आहे. तर इकडे मुक्ताने सागरला कॉफी बनवून आणलेली असते. तेव्हा सागर म्हणतो की मी चहा पितो, कॉफी नाही. आणि मम्मी कुठे? तर मुक्ता सांगते की स्वातीताईंना दुबईला जायचंय ना, त्यामुळे त्यांची पॅकिंग करून देत आहे, आणि तुम्ही चहा नाही कॉफी प्या, म्हणजे रात्रीची उतरल थोडी तुमची. सागर म्हणतो की ते माझं मला कळतं. आता सागर कॉफीची एक सिप घेतो आणि म्हणतो की कॉफी सुद्धा यांच्यासारखी कडूच आहे. तर सई जेव्हा ड्रॉइंग करत असते तेव्हा तिचा स्केच पेन हा सागरच्या पायाजवळ येऊन पडतो. सागर तो उचलतो तर सईकडे तो बघत असतो. सईकडे एकटक बघत असतो आणि तिचा तीळ देखील बघत असतो, आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत असतात. सई म्हणते की अरे पप्पा, दे ना मला
माझा पेन. तर सागर आता तिला पेनही देतो. मुक्ता हे सर्व बघत असते आणि मुक्ताला असं वाटत असतं की उगाच सईचा मूड खराब होण्यापेक्षा ती सईला म्हणते की तू तुझ्या रूम मध्ये जाऊन ड्रॉइंग कर. तर आता सागरला आदित्यचा कॉल आलेला असतो आणि आदित्य सागरला म्हणतो की हॅलो, मी आदित्य बोलतोय. तेव्हा सागर विचारतो की कोण आदित्य? तर आदित्य म्हणतो की मी आदित्य बोलतोय. तर सागर म्हणतो की आदित्य म्हणजे आदित्य सागर कोळी? आदित्य म्हणतो की हो, मला तुम्हाला भेटायचंय. आता सागर इतका खुश झालेला असतो की त्याला बोलताही येत नसतं. सागर विचारतो की मी एक काम करतो, मी डायरेक्ट हॉस्टेलला येतो. तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, मी सावनी मम्माकडे. आता तुम्ही डायरेक्ट तिथेच या. सागरला आता आदूच्या लहानपणाची गोष्ट आठवत असते. सागर हा आदित्यला आईस्क्रीम घेऊन आलेला असतो आणि आदित्यला म्हणत असतो की आदित्य हे खा. तेव्हा आदित्य सागरला म्हणतो की तुम्हीच खा हे भंगार आईस्क्रीम, मला नाही खायचंय आणि मला तुमच्यासोबत राहायचं पण नाहीये. मला फक्त आईसोबत राहायचंय. मला तुम्ही खूप ओरडता आणि खूप मारता सुद्धा. सागरला खूप टेन्शन आलेलं असतं. तितक्यात इंद्रा आणि बापूही येतात. इंद्रा म्हणते की काय झालं सागर, सगळं काही ठीक आहे ना? इंद्रा विचारत असते की अरे असा चेहरा करून का बसलायस? तुझ्या मनात जे काही आहे ते सांग मला. आम्ही तुझेच आहोत ना, सांग आम्हाला. तेव्हा सागर सांगतो की आदित्यचा फोन आला होता, त्याने भेटायला बोलवलंय मला. तेव्हा इंद्रा खूप खुश होते आणि म्हणते की बघितलं, तो तुझा मुलगा आहे, शेवटी तुझं रक्त आहे, आपल्याकडेच येणार होतं. पण तुला कशाला बोलवलंय त्याने? सगळं काही ठीक आहे ना? तुला भेटण्यासाठी माझं पोर तडफडत असेल तिकडं. सागर म्हणतो की असं तर मला वाटत नव्हतं. अगदी परक्यासारखा बोलत होता माझ्यासोबत. मला एक गोष्ट कळत नाही, त्याच्या एक्झाम सुरू होणार आहे म्हटल्यावर तो बोर्डिंग स्कूलमध्ये असायला हवा होता, सावनीच्या घरी कशाला आलाय? बापू म्हणतात की सागर तू नको एवढा विचार करू, आता त्याने तुला भेटायला बोलवलंय ना, तर भेटून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बापू म्हणतात की कधी बोलवलं त्याने भेटायला? सागर म्हणतो की आता. बापू म्हणतात की अरे पण तुझ्या महत्वाच्या मीटिंग्स असतील ना आता? सागर म्हणतो की जगातली आता कितीही महत्वाची मीटिंग असेल तरी मी ती डावलून माझ्या मुलाला भेटायला, कारण इतक्या वर्षांनी माझ्या मुलाने मला भेटायला बोलवलंय. परंतु मला ह्या गोष्टीचं टेन्शन येते की मला सारखं वाटतंय की काहीतरी विचित्र घडणार आहे आणि तो कुठेही असता तरी कुठेही त्याला भेटायला गेलो असतो, पण सावनीच्या घरी? बापू म्हणतात की आता घरी नाही भेटणार तर कुठे भेटणार? तो हॉटेलात भेटण्या इतका अजून मोठा नाही झालाय तो. सागर म्हणतो की मी जातो भेटायला, तुम्ही आता काळजी करू नका. असं म्हणून आता सागर तिथून निघालेला असतो. मुक्ता विचार करत असते की प्रत्येक वेळी आदित्यचा विषय निघाल्यावर हे सर्वजण का घाबरतात? म्हणजे सई जशी या घरची मुलगी आहे तसं आदित्य सुद्धा आहे, मग त्याच्या नावाने हे सर्व इतके का घाबरतात? तर इकडे हर्षवर्धन कॉलवर बोलत असतो. तितक्यातच सागर तिथे येतो. आदर्श बाबा येती घरात, तोची दिवाळी दसरा. सागर म्हणतो की तुला नाही भेटायला आलोय, आदित्यला भेटायला आलोय. हर्षवर्धन म्हणतो की हो, परंतु त्याआधी आदित्यने तुझ्यासाठी काहीतरी ठेवलंय, हे सगळं वाच आणि त्यावर तुझा ऑटोग्राफ दे. सागर ती फाईल न बघता ती फाईल फेकून देतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की अरे सागर किती चिडशील, अजून तुला रागही खूप येतो आणि दारूही खूप चढते. शेवटी माणसाने जेवढी झेपेल तेवढीच प्यावी आणि जेवढा पाहिजे तेवढंच रागवावं. सागर म्हणतो की तुझी ही नॉनसेन्स बडबड पहिल्यांदा बंद कर आणि आदित्यला बोलव. हर्षवर्धन म्हणतो की अरे तू आदित्यसाठी एवढा उतावळा झालाय की जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहेस. सागर म्हणतो की म्हणायचं काय तुला? हर्षवर्धन म्हणतो की तुला कोर्टाने सांगितलंय ना की आदित्यपासून लांब राहायचं आणि जर तुला आदित्यला भेटायचं असेल तर तुला सावनीची परमिशन घ्यावी लागेल. काय सागर, इथे येऊन तू कायदा मोडतोयस असं तुला नाही वाटत? सागर म्हणतो की मी काहीही विसरलेलो नाही आणि कधी विसरणारही नाही. त्यानेच मला फोन केला म्हणून मी त्याला इथे भेटायला आलोय. तितक्यात सावनी तिथे येते आणि म्हणते की अरे हर्ष, किती त्रास देणार आहेस त्याला? सावनी म्हणते की तुला भेटायचंय ना, जा तू भेट. हर्षवर्धन म्हणतो की अगं पण कोर्टाचे आदेश आहेत असे. सावनी म्हणते अरे हर्ष, आई बापापासून मुलाला वेगळं करणारे आपण थोडी सागर कोळी आहोत. हर्ष आता सागरच्या हातामध्ये ती फाईल देतो आणि सांगतो की आदित्यने तुला ही फाईल घेऊन बोलवलंय आणि हो, तुझा टाइम आतापासून स्टार्ट होतोय, तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे. सागर आता तिथून चाललेला असतो. त्याच वेळी आदित्य त्याला दिसतो आणि आदित्यला बघून सागर आता खूप खुश झालेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आदित्य सागरला म्हणत असतो की मला माझं नाव चेंज करायचंय, तुमच्या ऐवजी मला हर्ष अंकलचं नाव टाकायचंय. सागर आदित्यला विचारतो की तुला कोणी फोर्स करतंय का? तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, मला कोणी फोर्स करत नाहीये. तुम्ही प्लीज लवकरात लवकर या पेपर्सवर सह्या करा आणि इथून निघून जा. मुक्ता ही किचन मध्ये असते आणि सागर काहीतरी घेण्यासाठी तिथे आलेला असतो आणि त्याच वेळी त्याला चटका लागतो. तर मुक्ता आता सागरचा हात बघत असते आणि त्याच्या हातावरती बर्फ लावत असते. सागर म्हणतो की इतकं पण काही झालं नाहीये, बर्फ नाही लावला तर त्रास होईल. तेव्हा सागर म्हणतो की त्रास होणं नशिबातच आहे माझ्या, शेवटी बर्फाने काही होणार नाहीये. तेव्हा मुक्ता आता सागरकडे बघू लागते. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.